असं म्हणतात की हा पदार्थ फक्त सुगरणींलाच परफेक्ट जमतो. कोणी म्हणतं की बाई माझ्याकडून तर तेलातच विरघळतात, तर कोणी म्हणतं माझ्याकडून बाई खूपच कडक होतात. तर आज आपण तुपाचं अचूक प्रमाण घेऊन अगदी परफेक्ट ही रेसिपी तयार करतोय. तर हे पीठ मळत असताना पाण्याचा वापर करायचा की दुधाचा वापर करायचा, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत आणि बिस्किटाप्रमाणे असंख्य लेयर सुटलेल्या चविष्ट शंकरपाळ्या तुम्ही सहज बनवू शकता. अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच खाता येतील, खुसखुशीत होतील अशा शंकरपाळ्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला ना तर मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. तर इथं एक वाटी घेतली, त्याच वाटीनं 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर इथं मी साजूक गाईचं तूप घेतलं आहे अर्धी वाटी. हे तिन्ही मिश्रण एका पातेल्यामध्ये काढलं. आता हे मिश्रण जे आहे आपल्याला गरम करून घ्यायचं जोपर्यंत यामधली साखर वितळत नाही तोपर्यंत. आता जोपर्यंत साखर आपली वितळते तोपर्यंत आपल्याला हा गॅस चालू ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्याला याचा पाक वगैरे बनवायचा नाही, फक्त साखर वितळून घ्यायची आहे. तर मंडळी इथं मी तूप वितळून घेतलं होतं, त्यानंतर इथे वापरायचं आहे. तुपाचं जर प्रमाण थोडंसुद्धा कमी जास्त झालं तर शंकरपाळी विरघळू शकते आणि कमी झालं तर शंकरपाळी खूप कडक होते थंड झाल्याच्या नंतर. तर हे लक्षात ठेवा. 2 वाट्यांसाठी आपल्याला इथे 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणीसाठी इथं आपल्याला अर्धी वाटी साजूक तुपाचं मोहन लागणार आहे. आणि यासाठी आपल्याला इथं वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो मैदा लागणार आहे. तर वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला 4.5 वाट्या मैदा लागणार आहे. तर इथं मी सुरुवातीला 4 वाट्या मैदा मोजून घेतलेला आहे. त्यानंतर हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. मैदा इथं शक्यता मैदा हा ताजा वापरायचा. जर तुम्ही घरामध्ये मैदा आणून स्टोअर करत असेल महिन्यासाठी, म्हणजे आपण ज्यावेळेस महिन्याचा किराणा भरतो त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्टी अशा इकट्ठी भरतो. तर काय करायचं ना, तर जे मैद्याचं जे पॅकेट आहे ते ताजं शंकरपाळीसाठी खोलायचं आणि त्या ताज्या पिठाचा इथे वापर करायचा, म्हणजे शंकरपाळी खुसखुशीत आणि मस्त जाळीदार बनून तयार होते. शंकरपाळीचं पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे शंकरपाळ्या जाळीदार मस्त पदर सुटलेल्या होतात. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि आता आपण जे साखर आणि तूप पाण्याचं जे मिश्रण तयार करून घेतले हे थोडं हे मिश्रण यामध्ये घालून घट्टसर पीठ मळायचे. बरं मंडळी, आपण ज्यावेळेस दिवाळीचा फराळ बनवतो त्यावेळेस आपण भरपूर सारे पदार्थ बनवतो, त्यामुळे ते पदार्थ महिना ते 1.5 महिन्यापर्यंत आरामात टिकतात. जर तुम्ही कमी पदार्थ बनवत असाल, जर तुम्हाला शंकरपाळीच खूप आवडत असेल पण बनवायला परफेक्ट जमत नसेल, तर तुम्ही काय करू शकता ना, इथं जेवढं आपण पाणी घेतलेलं आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये तुम्ही दुधाचा वापर करू शकता. त्यामुळे देखील खुसखुशी शंकरपाळ्या होतात, चवीला देखील यापेक्षाही बेटर होतात. पण इथं दुधाचा वापर करत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, दूध आपण ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस दूध ते तापवून थंड करून त्यावरची साई काढून ते दूध वापरायचं. जर साईसहित तुम्ही जर दूध वापरलं तर तूप कमी वापरायचं. अशा छोट्या गोष्टी दुधाच्या बाबतीत आपल्याला कटाक्षाने पाळाव्या लागतात, ज्यामुळे शंकरपाळी परफेक्ट जमते. दुधाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त झालं तरीसुद्धा शंकरपाळी तेलामध्ये टाकल्या विरघळते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे सगळ्यात सोयीस्कर आहे पाण्याचं प्रमाण, ज्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत होते आणि अगदी महिना ते 1.5 महिना तुम्ही मस्त याला ताटामध्ये थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये खाली पेपर घालायचा आणि त्यावरती ह्या शंकरपाळ्या ठेवायच्या, म्हणजे खुसखुशीत राहतात. स्टीलचा डब्बा थंड होतो त्यामुळे सुद्धा अशा मऊ पडण्याची शक्यता असते किंवा कडक होण्याची देखील शक्यता असते. पेपर ठेवला ना तर मस्त राहतात. तर इथं अगदी थोडंसं पाणी घालून हे संपूर्ण पीठ मी मळून घेतलं. मैद्याच्या क्वालिटीवर असतं की त्याला ते पाणी किती लागणार आहे. तर आपल्याला एवढ्या पाण्यासाठी 4.5 वाट्या मैदा इथे मला लागला होता. आता हे उरलेलं सगळं पाणी घातलं, थोडासा ह्यामध्ये मैदा घातला. आता हे सगळं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहिलं अगदी हा घट्टसर गोळा आहे, खूप पातळ अजिबात नाही, घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर पातळ मळलं तर शंकरपाळी कडक होते, त्यामुळे घट्टसर पीठ मळायचं. आणि घट्टसर पीठ मळण्याचे आणखी तुम्हाला फायदे सांगते. ज्यावेळेस आपण घट्टसर पीठ मळतो त्यावेळेस त्याला खूप पदर सुटतात, आपल्याला वेगळं यासाठी काहीही करण्याची गरज लागत नाही. आणि जर आपण मऊसूत पीठ मळून घेतलं तर त्याला तेवढे पदर सुटत नाही, त्यामुळे शंकरपाळी कडक होते. पदर सुटले की ते ॲटोमॅटिकच खुसखुशीत होते. तर आता हे संपूर्ण पीठ मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ज्यावेळेस आपण पीठ मळून घेतो त्यावेळेस अशा पद्धतीने याला आतमध्ये पदर सुटतात, त्यामुळे घट्टसर पीठ मळून घ्यायचं.
इथं ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी सांगत आहे त्याच पद्धतीने प्रमाण घेऊन त्याच पद्धतीने पीठ मळून तुम्ही घेऊन जर शंकरपाळ्या बनवल्या ना मंडळी, तर खुसखुशीत शंकरपाळ्या तर होतीलच, सोबतच महिनाभर आरामात टिकतील. तर इथे प्रमाण तुम्हाला परफेक्ट सांगितलेलं आहे. तर इथं आपल्याला 4.5 वाट्या मैदा लागलेला आहे. हे 1 किलोचं पॅकेट होतं. आता यावरती अगदी 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटापेक्षा जास्त झाकण ठेवायचं नाही, का तर वातावरणामध्ये थंड जरपणा असला तर काय होतं ना, हे पीठ घट्ट होत जातं आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण हे शंकरपाळ्या बनवायला घेतल्या तर पीठ खूप पातळ होतं. त्यामुळे काय करायचं ना, फार वेळ ठेवायचं नाही. तर तुम्ही बघू शकता मस्त याला आतमध्ये असे पदर सुटलेले आहेत. तर आणखी हे पीठ मी थोडंसं मळून घेतलं. हे बघा, आता याचा एक छोटा गोळा तोडून घ्यायचा. हा थोडासा असा आतल्या बाजूमध्ये फोल्ड करायचा, म्हणजे छान असे पदर सुटतात. आणि असा हा गोळा जुळवून घेऊन हाताने प्रेस करून घ्यायचा. आता ही आपण चपाती ज्या पद्धतीने लाटतो ना, त्याच पद्धतीने हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. शंकरपाळ्याची जी पोळी आहे ती लाटायला ना थोडीशी अवघड जाते. म्हणजे काय होतं ना, घट्ट पीठ असल्यामुळे व्यवस्थित लाटलं जात नाही. व्यवस्थित थोडंसं लाटून घ्यायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं. तुम्ही नाही फोल्ड केलं ना तरी देखील चालणार आहे, पण अशा पद्धतीने जर फोल्ड केलं ना तर अगदी खारीसारखे आतमध्ये याला पदर सुटतात. आता हे छान असं फोल्ड करून घेतलेलं आहे. आता यावरती अगदी किंचितसर मैदा थोडासा सुक्कासा पसरून घ्यायचा आणि व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. तर ही जी पोळी आहे ही भाकरीपेक्षा थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आहे. खूप यापेक्षा पातळ किंवा त्यापेक्षाही जास्त अशी जाडसर ठेवायची नाही. आपली जी भाकरी असते त्यापेक्षा हलकीशी जाडसर ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने लाटून घ्यायची. हे बघा, मी खूप जाडसुद्धा ठेवत नाही आणि खूपच पातळ देखील करत नाही, मध्यम ठेवते. आता याच्या साईडच्या कडा अशा कट करून घ्यायच्या, म्हणजे आपल्या सगळ्या ज्या शंकरपाळ्या आहेत ना त्या एकसारख्या दिसतात, एकसारख्या होतात. त्यामुळे सुरुवातीला याच्या कडा अशा कट करून घ्यायच्या. आता मंडळी, तुमच्या घरात जर अगदी छोटे छोटे जर लहान बाळं असतील, अगदी 1-2 वर्षाची, तर त्यांच्यासाठी काय करू शकता ना, असे लांब लांबच तुम्ही शंकरपाळ्याचे तुकडे जर कट करून घेतले ना तर त्यांना हातात द्यायला सोपं पडतं. किंवा अशा माझ्या पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्यासुद्धा शंकरपाळ्या बनवून घेऊ शकता. खूप जर जाड शंकरपाळी जर मंडळी आपण लाटून घेतली ना तर ती आतपर्यंत तेवढी छान तळली जात नाही. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने सुरुवातीला मी सगळं शंकरपाळ्या तयार करून घेतल्या आणि त्यानंतरच तळायला घेतल्या. तर काय होतं ना, ज्यावेळेस आपण असं जास्त प्रमाणामध्ये कोणता जर पदार्थ बनवायला घेतला ना तर काय करायचं ना, मस्त खाली बसून हे संपूर्ण शंकरपाळ्या तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर तळून घ्यायच्या. तर इथं अगदी हलकंसं हे तेल गरम करून घ्यायचं. खूप कडकडीत गरम करायचं नाही. खूप कडकडीत तेल जर गरम केलं तर वरून पटकन रंग येतो आणि आतून शंकरपाळ्यांना पदर सुटत नाही आणि कच्च्यासुद्धा राहू शकतात. त्यामुळे तेल कोमट करायचं. गॅस हा अजिबात मोठा करायचा नाही, गॅस लहानच ठेवायचा. मस्त हळूहळू ह्या शंकरपाळ्यांना तळून घ्यायचं, फार घाई करायची नाही. शंकरपाळ्या तळण्यासाठी 4 ते 5 मिनिटाचा वेळ आरामात लागतो. यापेक्षा लवकर तेलातून काढायच्या नाही आणि गॅस कुठेच मोठा करायचा नाही. असं मध्ये हलवत हलवत ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या, म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी बनवून तयार होती. बरं मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, म्हणजे ते सुद्धा अशा खुसखुशीत शंकरपाळ्या अगदी सहज बनवू शकतील. तर वेळात वेळ काढून ही संपूर्ण रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्यासाठी देखील मी खूप खूप तुमची आभारी आहे. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती आवडेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी तुम्ही सांगितलेली रेसिपी लवकरच ट्राय करण्याचा प्रयत्न देखील करेल. तर इथं मस्त तेलातून ह्या शंकरपाळ्या बाहेर काढायच्या, व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं आणि एखाद्या पसरत ताटामध्ये पेपर टाकायचा आणि त्यामध्ये ह्या शंकरपाळ्या टाकायच्या आणि फॅन न चालू करता अशाच ह्या थंड करून घ्यायच्या. फॅनची हवा लागली तर मऊ पडण्याची शक्यता असते. अशाच किचनवर ठेवून थंड करून घ्यायच्या आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या. तर तुम्ही बघू शकता बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी इथं आज आपण बनवलेली आहे. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत.